नमस्कार, मी माधुरी. तर आपले 50,000 फॉलोअर्स झाले या निमित्त मी वोटिंग ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मतदान आलं, की केक कापून साजरा करण्यापेक्षा आपण जे भटके श्वान आहेत, कुत्रे आहेत, त्यांना खायला घालूया आणि याच निमित्तानं मी गेले होते आज गावामध्ये. मला रस्त्याने जाताना जेवढे काही दिसतील, जेवढे सापडतील तेवढं सगळ्यांना खाऊ घालण्याचा मी प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. दिखाव्यासाठी नाही आहे हा व्हिडिओ खरं तर, पण हे खरंच काही करत नाहीत. कारण यातला प्रत्येक कुत्रा माझ्या अनोळखी होता, मला ओळखतही नव्हता. पण जेव्हा त्याला कळलं, की आपलं पोट भरण्यासाठी ही थोडीशी तळमळ करते आहे, तेव्हा त्या सगळ्यांनी आनंदानं येऊन जे मी काही आणलं होतं पेडिग्री, ती खाल्ली. हां, आता गावठी कुत्रे जास्त पेडिग्री खात नाहीत, कारण हे शक्यतो विदेशी कुत्र्यांचं फूड आहे. पण ती त्यांच्यासाठी सेफ पण तेवढीच आहे पेडिग्री आणि म्हणून हा छोटासा प्रयत्न. गेल्या गेल्या पहिल्या स्पॉटला आम्हाला हे 3 दिसले डॉग. तर पहिले डॉगेश भाई हे खूप जास्त कडक होते आणि दमदाटी करून बाकीच्या डॉगेशला पळवत होते. म्हणून त्यांना अगोदर खायला अलीकडे ठेवलं आणि बाकीच्या 2 डॉगेशला मग थोडंसं लांब नेऊन खायला ठेवलं. त्यानंतर आम्ही पुढे आलो. पुढे आम्हाला 2 डॉगेश दिसले. अगदी सेम रंगाचे होते. ही मदर डॉग होती आणि त्यानंतर इथं ठेवलं. पण गोमाताला असं वाटलं, की मग मी का नाही तुमचं 50K सेलिब्रेट करायचं आणि मग त्यांनीच येऊन याचा आस्वाद घेतला. चलो. त्यानंतर आम्ही पुढं गेलो. पालखी मैदान आहे हे वेळापूरचं आणि इथं बरेचसे तुम्हाला म्हणजे कम्युनिटी मिळेल एखादी. तर एवढे सगळे डॉग आहेत आणि ही काहीतरी विचित्र प्लास्टिकचा कागद खात होती. मग आम्ही तिला पहिल्यांदा नेऊन खायला घातलं. आणि त्यानंतर मला कधी-कधी असं वाटतं, की आजचा दिवस मी त्यांना खायला घातलं असेलही, पण इथून पुढं त्यांना कोण खायला घालणार ना? तेवढं लायक जर देवानं आपल्याला बनवलं समजा पैशा-पाण्याच्या बाबतीमध्ये, तर आपणच नक्की हे करूया, असंही या ठिकाणी ठरवलं. आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर हा जरा आजारी होता, त्यामुळं खातोय की नाही हा प्रश्न होता, तरी आम्ही त्याला ठेवलं. त्यानंतर खायला मिळतंय म्हटलं, की सगळे अख्खी पार्टी आली डॉगेश भाईंची आणि आम्हालाही आनंद झाला, की चला न बोलवता सगळे आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं सगळ्यांनी खाल्लं. हे सगळ्यांना सेपरेट ठेवलं होतं, पण जो पटपट खात होता तो दुसऱ्यांच्या ताटामध्ये इंटरफेअर करत होता. इथं आम्ही ह्या स्पॉटला नेहमी येतो जातो, त्यामुळे इथं आम्हाला माहिती होतं की आहेत म्हणून. तर येता जाता दिसतात बरेचसे डॉगेश आणि ही 2 पिल्लं होती. त्यांची मम्मीही खूप ॲग्रेसिव्ह आहे, पण आपल्या पिल्लांना खायला घालतोय म्हटल्यावरती ती शांत बसली आणि हे नंतर येताना आम्हाला भांडताना पण दिसले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही एक होती आणि त्यानंतर एका किराणा मालाच्या दुकानासमोर एक कुत्रं होतं. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो, तर ही मदर डॉग दिसली आम्हाला आणि मग तिला खायला घातलं. ती थोडीशी घाबरत होती. म्हणजे माणसांना किती घाबरतात ते, पण माणसं म्हणतात की कुत्रे चावतात. आणि मी या डॉगेशचा व्हिडिओ काढला आहे, कारण तो म्हणत होता शेवटी की मला घेऊन जावा आता तुमच्या घरी कायमचं.